निसर्ग संपन्नतेची देणगी लाभली आहे। लाल तांबडे कातळ, भणभणणारा वारा, शुभ्र वाळूचा किनारा असलेले देवगड याला अपवाद नाही। देवगडच्या पवनचक्की जवळ असलेली गार्डन, साहसी पर्यटकांना खुणावणारी झिपलाईन, शुभ्र सळसळणारा पण तेवढाच शांत व सुरक्षित असणारा देवगडचा समुद्र किनारा। देवगडचा बीच पर्यटकांना खुणावतो आहे। देवगड येथे नगरपंचायतीच्या माध्यमातून आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य गार्डनची निर्मिती करण्यात आली। यातूनच देवगडच्या पर्यटनात आणखीनच भर पडली आहे। 8 मार्च रोजी होऊ घातलेल्या महाशिवरात्रीचे औचित्य साधून आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून 15 फुटी शंकर महादेवाची आसनस्थ मूर्ती उभारण्यात आली आहे। याचे लोकार्पण लवकरच आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी। देवगड जामसांडे नगरपंचायत हद्दीत पवनचक्की नजीक आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून आकर्षक गार्डन या ठिकाणी निर्माण करण्यात आलं। सुमारे 7 वर्षापूर्वी निर्माण झालेल्या या गार्डनची निर्मिती आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून तत्कालीन नगराध्यक्ष सर्व नगरसेवक यांच्या विशेष प्रयत्नाने निर्माण करण्यात आली। या ठिकाणी असलेला स्वच्छ समुद्र किनारा, देवगड बीच, सुरुचे बन आणि या ठिकाणी असलेली निसर्ग साधन संपत्ती पाहता या ठिकाणी पर्यटकांचा ओघ देखील मोठ्या प्रमाणात वाढू लागला आणि याच अनुषंगाने याच ठिकाणी झिप लाईनची निर्मिती देखील स्थानिक युवकांनी केली आणि अशातच या देवगड गार्डन मध्ये येणारे पर्यटक हे विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबर महाराष्ट्र राज्याबाहेरील हजारोंच्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येऊ लागले आणि देवगडमध्ये पर्यटकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात निर्माण होऊन या ठिकाणी आर्थिक जी उलाढाल असते ती देखील मोठ्या प्रमाणात होऊ लागली। निश्चितपणे आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून हे सर्व उपक्रम राबवित असताना या ठिकाणचे असलेले कंटेनर सिनेमा थिएटर असो किंवा अन्य उपक्रम देखील आमदार नितेश राणे यांनी यशस्वी केले आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी आता 15 फूट उंचीचा भगवान शंकरांचा एक आसनस्थ असलेला पुतळा या ठिकाणी या गार्डन मध्ये स्थानापन्न करण्यात आला आहे। महाशिवरात्रीचा औचित्य साधून या ठिकाणी या पुतळ्याचं लोकार्पण येत्या काही दिवसातच करण्यात येणार। आपण या ठिकाणी पाहू शकतो भगवान शंकराची ही जी मूर्ती या ठिकाणी निर्माण केलेली आहे ती विशेषतः फायबर आणि थर्माकोलच्या सहाय्याने निर्माण केलेली आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा महाशिवरात्रीचा औचित्य साधून करण्यात येणार आहे। निश्चितपणे या ठिकाणी येणारे पर्यटक हे या ठिकाणी अधिकाधिक मोठ्या प्रमाणात यावे, पर्यटकांचं एक केंद्र म्हणून देवगड नावारूपास यावं या अनुषंगाने देवगड जामसांडे नगरपंचायतीच्या वतीनं आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून निर्माण करण्यात आलेलं हे गार्डन निश्चितपणे पर्यटकांचं आकर्षण ठरत आहे। या पवनचक्की गार्डन मध्ये अन्य पर्यटक देखील दाखल झालेले आहेत आणि या पर्यटकांना एकंदरीत या गार्डन विषयी त्याचप्रमाणे येथील संस्कृती आणि स्वच्छतेविषयी काय संदेश द्याल? तसं पाहिलं तर आपल्या कोकणामध्ये भरपूर ठिकाणी निसर्ग सौंदर्य भरभरून भरलेलं आहे। त्यात देवगड हे पर्यटन आताच्या नितेश राणे यांनी केले, आमदार नितेश राणे यांनी हे खूप सुंदर रीतीने त्याचं नियोजन करून केलेलं आहे आणि त्यामुळे या गार्डनमुळे इकडे देवगडला येण्याचा योग लोकांचा खूप वाढला आहे। यापूर्वी इकडे लोक नुसती येऊन जात होती, पण हे गार्डन झाल्यामुळे लोक आता म्हणतात बाहेरून नको, आपण जरा देवगडचं हे निसर्ग सौंदर्य आमदारांनी केलेलं जे काय पर्यटन आहे इथे केलेलं ते बघूया आणि त्या अनुषंगाने जे काय केलंय ते खूप सुंदर केलेलं आहे। या गार्डन मध्ये निश्चितपणे पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि या अनुषंगाने आज रविवारी सकाळी देखील पर्यटक या ठिकाणी येऊन दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत आहेत परगावातून आलेले, परप्रांतातून आलेले पर्यटक, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। मॅडम, आपण या ठिकाणी देवगड पवनचक्की गार्डनला भेट दिली आहे, आपल्याला हे गार्डन विषयी काय वाटतं आणि या गार्डनचं एक विशेष आकर्षण आपल्याला काय जाणवलं? विशेष आकर्षण म्हणजे हे समुद्र। पहिला तर मी आले आणि मला तो विंडमिल, मी आधी ह्याच्या थ्रू असा विंडमिलचा फोटो घेतला, मला खूप आवडलं। हे जे स्ट्रक्चर केलेलं आहे ते पण भरपूरच आवडलं। पुढे आता तुम्ही मला थांबवलं, मला इथून खाली जायचं होतं पण मी खूप उत्सुक आहे की ही मूर्तीचं कधी उद्घाटन होणार आहे आणि मला हा भाग पण भरपूर आवडला। हे कोकोनट ट्रीज दिसत आहेत ते अँड या हा मी ऍक्च्युली मॉलडीव्सला पण फिरून आलेले मार्च 2021 मध्ये
आणि आता मी इथे खाली आले, मी पटापट खाली सीडी उतरून खाली गेले. मी बोलले मावशीला मॉलडीव्सला कशाला, इथेच हेच मॉलडीव्स आहे आपलं, इथे यायला पाहिजे. पण हा, पॉप्युलेशन इथे कमी आहे म्हणून चांगलं आहे. तसं मग मेंटेन करायला पण मग तेवढं लागेल. जर पॉप्युलेशन जास्त यायला लागली तर ते मेंटेन केलं तर भरपूरच सुंदर असेल. हा, आम्ही तर इंस्टाग्राम, आम्ही छोटी माणसं तर आम्ही इंस्टाग्राम, आमचं स्नॅपचॅट त्याच्यावरती सगळीकडे टाकतच असतो. मग मी मी आता पहिल्यांदा आली म्हणून नेक्स्ट टाइम मी माझ्या मैत्रिणीला घेऊन येईन. माझे काका इथलेच आहेत, तर मी नेक्स्ट टाइम त्यांना बोलीन की मी माझ्या इकडे या, म्हणजे हेच मॉलडीव्स आहे आपलं. गोवापेक्षा पण ऍक्च्युली गोवाचं समुद्र कसं असं एवढं ब्लू पाणी नसतं. हो, सुंदर. हो, आणि मॉलडीव्सला का जातात, कारण का तिथे ब्लू पाणी असतं म्हणून. संकल्पनेतून हे जे गार्डनची निर्मिती करण्यात आली, त्याचप्रमाणे या देवगड परिसरात असलेले अन्य उपक्रम जे यशस्वी करण्यात आले आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी महाशिवरात्रीचा औचित्य साधून फायबर आणि थर्माकोलच्या सहाय्याने तयार करण्यात आलेली भगवान शंकरांची आसनस्थ 15 फुटी मूर्ती चं लोकार्पण देखील लवकरच येत्या काही दिवसात करण्यात येणार आहे. या ठिकाणी पर्यटकांनी भेट दिली असता पर्यटकांशी सुसंवाद साधत असताना निश्चितपणे मालदीव गोवापेक्षाही या ठिकाणचा जो समुद्र आहे तो निराशार समुद्र, स्वच्छ समुद्र किनारे निश्चितपणे पर्यटकांना आकर्षित करणारे असून या भागात पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात यावं असं आवाहन देखील या पर्यटकांनी या ठिकाणी केलेलं आहे. सिंधुदुर्ग 24 ताससाठी दयानंद मांगले, देवगड.